2.25 लाख शेतकऱ्यांना व्याजात 60 कोटींची सवलत मिळाली आहे। यात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात जास्त फायदा झालाय। 85% शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेच्या पातळीवर नियमित परतफेड केली आहे, तर राज्यात सर्वाधिक पीक कर्ज पुणे जिल्हा बँकेतून घेण्यात आलंय। सोमवारपासून नवी मुंबईतील एपीएमसी कांदा बटाटा मार्केट व्यापाऱ्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। माथाडी वर्ग वारंवार आंदोलन करत असल्याने व्यापाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे। आजही माथाडी कामगारांनी कांदा बटाट्याच्या तब्बल 35 गाड्या अडवल्या। 50 किलोपेक्षा अधिक वजनाची गोणी गाड्यांमध्ये असल्याने माथाड्यांनी ही भूमिका घेतली आहे। या वादात शेतकऱ्यांना मात्र फटका बसतोय। यंदा अतिवृष्टीमुळे खरीपाचं सोयाबीन वाया गेलं, त्यामुळे पुढच्या खरीपाला बियाणं उपलब्ध व्हावं यासाठी वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना रब्बीत सोयाबीन पिकवलंय। अवेळी पीक घेतल्यानं खर्च वाढलाय। प्रयोग यशस्वी झाला तर इतरांनाही बियाणं पुरवलं जाईल। पुढच्या वर्षीही हा प्रयोग केला जाणार आहे। भंडाऱ्यात जय जवान जय किसान संघटनेनं गांधीगिरी आंदोलन केलं। शहरातील स्मशानभूमी रस्त्यावर दूरवर कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। त्याकडे नगर परिषदेचं लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः कचरा उचलत रस्ता स्वच्छ केला। शहराच्या एकमेव स्मशानभूमी परिसरात गोसे धरणाच्या बॅकवॉटर सोबत हा कचरा वाहून आला होता। पाऊस लांबल्याचा ज्वारी शेतीवर परिणाम झाला। यंदा रब्बी ज्वारीच्या लागवडीत 32% घट झाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतकरी त्रस्त झाला असून आता हरभरा गव्हाकडे शेतकऱ्यांचा कल वाढलाय। गेल्या वर्षीपेक्षा यंदा अधिक 15% ज्वारीच्या लागवडीत घट झाली आहे। भंडारा जिल्ह्याच्या जेवणाळा इथल्या तलावात गेल्या काही दिवसांपासून चक्रवाक बदकांच्या जोडप्याचं आगमन झालंय। या पक्ष्यांच्या मनमोहक रंगांमुळे ही बदकं रुबाबदार वाटतात। या परिसरात पहिल्यांदाच या पक्ष्यांचा मुक्त संचार पाहायला मिळाल्यानं पक्षीप्रेमींमध्ये उत्साह आहे। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये वेगवेगळ्या आकाराच्या भगव्या झेंड्यांनी दुकानं सजली आहेत। तसंच शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्ती देखील बाजारात उपलब्ध आहेत। भोर बेल्हा तालुक्यात गडकिल्ले अधिक आहेत, त्यामुळे इथं शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सोनी वाहिनीवरील स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिकेत लवकरच खासदार अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना दिसणार आहेत। डॉक्टर अमोल कोल्हे यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही माहिती दिली। जवळपास 6 महिन्यानंतर योग आला, पुन्हा ते गारुड अनुभवायचा, पुन्हा नतमस्तक होण्याचा, पुन्हा पडद्यावर महाराज साकारण्याचा, स्वराज्य सौदामिनी ताराराणी असं त्यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेतील एक फोटो देखील त्यांनी शेअर केलाय। भंडारा नागपूर सीमेलगतच्या खाद गावातल्या सचिन निरगुळकर या नवरदेवानं नवरीचा हट्ट पुरवण्यासाठी चक्क जेसीबीवर वरात आणली। गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत मिरवणूकही काढली। सध्या या लग्नाची आणि वरातीचा व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे। येवल्यातील चित्रकार संतोष राऊळ यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे। केळीच्या पानावर लता दीदींची 2 वेगवेगळी चित्र त्यांनी रेखाटली आहेत। राऊळ यांनी आपल्या भावना या चित्रातून व्यक्त केल्या आहेत। पंढरपुरात माघवारीची सांगता औसेकर महाराजांच्या चक्री भजनानं झाली। या चक्री भजनाचा मान औसेकर महाराजांच्या घराण्याला आहे। दरवर्षी सभा मंडपात गोलाकार पद्धतीनं 1.5 ते 2 तास हे भजन केलं जातं आणि त्यानंतर माघवारीची सांगता होते। नवी मुंबईत झालेल्या 21 वर्षांखालील शरीर सौष्ठव स्पर्धेत पंढरपूरच्या विशाल सुरवसेनं ज्युनियर महाराष्ट्र श्री किताब जिंकलाय। हा किताब पटकावणारा तो पश्चिम महाराष्ट्रातला पहिलाच बॉडी बिल्डर ठरलाय। पंढरपुरात त्याचा सत्कार करण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेला 3, राष्ट्रवादीला 2 तर भाजपला एका जागेवर समाधान मानावं लागलंय। बहुचर्चित सुरगाणा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या उमेदवाराला समसमान मतं मिळाल्यानं चिठ्ठीद्वारे नगराध्यक्षपदी शिवसेनेचे भरत वाघमारे निवडून आले, तर देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत बहुमतात असलेल्या भाजपच्या भारती आहेर यांची बिनविरोध निवड झाली। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून सुरू करण्यात आलेल्या शरद युवा संवाद यात्रेचं मालेगावमध्ये स्वागत करण्यात आलं। नूरबागच्या दादादादी पार्कमध्ये झालेल्या सभेत प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी भाजपसह एमआयएम पक्षावरही जोरदार टीका केली। यावेळी माजी आमदार आसिफ शेख यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। जब से ये सियासत के अंदर आए हैं रायगड महाड इथल्या दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनासाठी अखेर म्हाडाच्या कोकण मंडळानं बांधकामासाठी निविदा जारी केली। आता मार्चमध्ये 263 घरांच्या कामाला कोकण मंडळाकडून सुरुवात करण्यात येणार आहे। प्राधान्यानं मूळ 63 विस्थापितांना शक्य तितक्या लवकर घरं देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे।
सोलापूरच्या मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांनी आजपासून संप पुकारलाय। राज्याच्या शिक्षक सचिवांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ त्यांनी हा संप पुकारलाय। यात रोज 10 डॉक्टर सहभागी होणार आहेत। रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सेवा करू, मात्र प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। साताऱ्यातील पवनचक्कीचं मोठं जाळं असणाऱ्या सुझलॉन कंपनीनं काही कामगारांच्या बदल्या राजस्थानात केल्या आहेत। याविरोधात कामगार आक्रमक झाले आहेत। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना भेटून कामगारांनी कंपनीनं लादलेल्या या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधात वाचा फोडण्याची मागणी केली आहे। आमदार शिवेंद्रराजे यांनीही कंपनीविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे। अंबाबाई आणि ज्योतिबाच्या दर्शनासाठी वृद्ध आणि लहान मुलांना परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यानं ही मागणी करण्यात आली आहे। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तात्काळ याबाबत विचार करावा अशी मागणी भाविक करतायत। गावातील 2 गटांमधील भांडणानंतर दोन्ही बाजूंकडील ग्रामस्थांनी सामाजिक सलोखा राखत चांगला संदेश दिला। नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील लहान या गावातील 7 फेब्रुवारीची घटना आहे। कॉलेज तरुणांच्या भांडणांचं पर्यवसान 2 गटातील भांडण आणि दगडफेकीत झालं होतं। त्यानंतर दोन्ही बाजूच्या ग्रामस्थांनी कोणाही राजकीय नेत्याला या ढवळाढवळ करू दिली नाही आणि ज्येष्ठ ग्रामस्थांची बैठक घेऊन समेट घडवून आणला। मालेगावचं उर्दू घर राजकारणामुळे 3 वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे। इथं सभागृह, अभ्यासिका, करिअर गायडन्स कक्ष, ग्रंथालय आहे। नाव कुणाचंही द्या, पण विद्यार्थ्यांसाठी इमारत लवकर खुली करा अशी मागणी सुरू आहे। हिजाब गर्लचं नाव देण्याच्या घोषणेनंतर उर्दू घर पुन्हा चर्चेत आलंय। नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन नोव्हेंबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे। मिनी ट्रेनला रुळावर आणण्यासाठी दिवसाला 200 स्लीपर आणि रेल गर्डर बदलण्यात येत आहेत। सध्या अमन लॉज ते माथेरान अशी मिनी ट्रेन धावतीये। नेरळ ते अमन लॉज दरम्यानची सेवा 2019 पासून विविध सुरक्षा कामांसाठी बंद करण्यात आली होती। 2019 मध्ये पावसाळ्यात मिनी ट्रेनच्या ट्रॅकची मोठी हानी झाली होती। फेब्रुवारीपासून सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे। गावातल्या यात्रा जत्रांमध्ये तमाशाचे फळ रंगतायत, पण कला केंद्राच्या माध्यमातून साता समुद्रापार महाराष्ट्राची कला नेणाऱ्या लावणी कलावंतांची परवड होतीये। कोरोनामुळे प्रेक्षक वर्गच फिरकत नसल्यानं कलावंतांचं जगणं अवघड झालंय। चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या परिसरात वाघ आढळून आलाय। नागपूर मार्गावरील गेटवर हा वाघ दिसला, त्यामुळे इथे येणाऱ्या कामगारांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। तातडीनं या वाघाला जेरबंद करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे। बदलापूर जवळच्या गोरेगावमध्ये एका बिबट्याच्या बछड्याच्या डोक्यात प्लास्टिकची बरणी अडकलेली दिसली। पाण्याच्या शोधात हा बछडा मानवी वस्तीत आला होता। दरम्यान पाणी पिताना त्याच्या डोक्यात ही बरणी अडकली असावी। एका वाहन चालकाला रस्त्याच्या कडेला बिबट्याचा हा बछडा दिसला, मात्र अंधारात तो पळून गेला। गेल्या काही तासांपासून वन कर्मचारी, NGO, प्राणीमित्र संघटनांकडून त्याचा शोध सुरू आहे। परभणी शहरातील 22 वर्षीय तरुणानं तब्बल 40 भटक्या कुत्र्यांच्या संगोपनाची जबाबदारी मागच्या 10 वर्षांपासून उचलली आहे। सत्कार कॉलनीतील छायाचित्रकार रजत विठ्ठलसिंग परिहार असं या प्राणीमित्राचं नाव आहे। भटक्या कुत्र्यांच्या अन्नपाण्याची मोठी हेळसांड होते। रजत परिहारनं 8 कुत्रे घरी पाळलेत, तर परिसरातील 30 भटक्या कुत्र्यांना तो अन्न पुरवतो। यासाठी दर महिन्याला 5 ते 6 हजार रुपये तो खर्च करतो। बीडमधील कर्जनी गावात क्षुल्लक कारणावरून मुलगा आणि वडिलांना बेदम मारहाण करण्यात आली आहे। कल्याण सपकाळ यांना घराबाहेर बोलावून धारदार तलवार आणि काठ्यांनी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर जखमी पितापुत्रावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं 6 गावठी कट्टे आणि 12 जिवंत काडतुसं जप्त केली आहेत। या 2 सराईत आरोपींना जेरबंदही केलंय। त्यांच्याकडून 1,86,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। विक्रीच्या उद्देशानं हे दोघंही हत्यारं घेऊन आले होते। याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली। बीड जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलून काढण्यात आलेली मिरवणूक नगराध्यक्षांच्या अंगलट आली आहे। त्यामुळे पदभार स्वीकारण्यापूर्वीच केसच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि त्यांच्या समर्थकांसह 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले।
बैलगाडा शर्यतीवरून परतत असताना आंबेगाव तालुक्यातील लोणी इथं पिकअप गाडीचा टायर फुटून भीषण अपघात झाला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर सध्या मनसर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरबाडमध्ये पार्किंगच्या वादातून डॉक्टरवर कोयत्यानं हल्ला झालाय. धीरज श्रीवास्तव असं डॉक्टरचं नाव आहे. मोटरसायकल पार्क केल्यावरून भाऊ मुरबाडे यांच्याशी त्यांचा वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यावेळी मुरबाडेंनी कोयत्यानं डॉक्टरला मारलं. यात डॉक्टर धीरज किरकोळ जखमी झाले. मुरबाडेला पोलिसांनी अटक केली आहे. जळगाव जवळील नशिराबाद इथं शॉर्ट सर्किटमुळे ट्रकला आग लागली. पोलिसांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील साहित्य जळून खाक झालं. भंडारा शहरातल्या तकिया वॉर्डमध्ये हार्डवेअरच्या दुकानाला काल शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. पण दुकानातलं लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालं. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक भीषण अपघात झाला. सकाळी खोपोली जवळ बोरघाटात मुंबई लेनवर हा अपघात झाला. यात कारमधील 4 जण जागीच ठार झाले तर 3 जण गंभीर जखमी झाले आणि 5 जण किरकोळ जखमी आहेत. ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्यानं वाहनं एकमेकांना धडकून ही दुर्घटना घडली. सोन्याच्या भावाला नवी झळाळी आली आहे. सोनं पुन्हा 50,000वर गेलंय. जवळपास 13 महिन्यानंतर वायदे बाजारात सोन्याचा भाव 50,000वर जाऊन पोहोचलाय. रशिया युक्रेन युद्ध सदृश्य परिस्थितीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे धाव घेतल्याचं चित्र सध्या निर्माण झालंय. तर चांदीच्या दरातही मोठ्या प्रमाणात उठाव बघायला मिळाला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोस्टल रोड कॉन्ट्रॅक्ट मिळालं. या बातमीत तथ्य नसल्याचं अनिल देशमुख यांचे वकील इंद्रपाल सिंग यांनी सांगितलंय. अनिल देशमुख किंवा त्यांच्या मुलाचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचंही त्यांनी सांगितलंय. नागपूर इथं देशमुख यांचे सीए आणि इतर ठिकाणी छापा टाकला तेव्हा फक्त त्रास देणे हाच ईडीचा उद्देश होता असा आरोपही इंद्रपाल सिंग यांनी केलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीनं जिल्हा परिषद शिक्षकांची गुणवत्ता चाचणी घ्यायचं ठरवलं. पण हा निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसं निवेदन शिक्षक महासंघानं मुख्यमंत्री ग्रामविकास मंत्र्यांना दिलंय. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही असं शिक्षक महासंघानं म्हटलंय. खासगी पुरवठादाराकडून चढ्या भावानं वस्तू खरेदी केल्याच्या आरोपाखाली सीबीआयनं मध्य रेल्वेच्या 8 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती सीबीआयनं दिली. 22 कोटींहून अधिक खरेदी गैरव्यवहार झाल्याचं सीबीआयकडून सांगण्यात आलंय. विरार रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना तोल जाऊन एक महिला ट्रेन आणि फलाटाच्या मध्ये अडकून पडली. मात्र महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी निलेश पाटील यांनी या महिलेचे प्राण वाचवले. त्यांनी प्रसंगावधान दाखवत अडकलेल्या महिलेला खेचून बाहेर काढलं आणि तिचा जीव वाचवला. रेल्वे प्लॅटफॉर्मवरच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही दृश्य कैद झाली आहेत. अमरावती शहरातील कन्हैया रेस्टॉरंटमध्ये मद्यधुंद ग्राहकांनी तोडफोड केली. हॉटेल मालकांशी हुज्जत घालत 4 ते 5 जणांनी त्याला मारहाणी केली. या प्रकरणातील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे